आणि शैक्षणिक क्षेत्राला दीर्घकालीन दिशा देणारी असणार आहेत. खालील उद्दिष्ट मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये आपली संस्था ही महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक प्रगतीसाठी सगळ्यात जास्त काम करणार आहे, ज्याच्यामध्ये गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, मार्गदर्शन, शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे, संशोधन, नवकल्पना यांना प्रोत्साहन देणे हे असेल. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणे, नवीन कल्पना व प्रकल्पांना आधार देणे, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन करणे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण, करिअर काउन्सिलिंग व रोजगाराभिमुख उपक्रम राबवणे, सांस्कृतिक व सामाजिक विकास करणे, ज्याच्यामध्ये आपण स्थानिक परंपरा, कला, संस्कृती यांचे जतन व प्रसार करणे, तसेच सामाजिक ऐक्य वाढवणे, डिजिटल व आर्थिक साक्षरता यावर भर देणे, विद्यार्थ्यांना व नागरिकांना डिजिटल कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन व उद्योजकतेचे प्रशिक्षण देणे, पर्यावरण व शाश्वत विकास, ज्यामध्ये पर्यावरण संवर्धन असेल, आपल्या गावामध्ये आपण या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी सन्मान आणि त्यांना प्रेरणा देणे, ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, शिष्यवृत्ती, मदत व पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित करणे. आपण खरं तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, खरं तर हेच पहिलं आपलं सुरुवात करतानाच आपण या कार्यक्रमातून केलेली आहे. ही आपल्या संस्थेची उद्दिष्टे संस्थेला एक व्यापक दिशा देतील आणि समाजात या संस्थे धुळोबा नॉलेज फाउंडेशन स्थापन झाल्यानंतर आपल्या गावात अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत. आपल्या घरात आपल्या संस्थेमुळे गावाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा तिन्ही क्षेत्रामध्ये दीर्घकालीन फायदा होणार आहे. गावामध्ये अनेक बदल घडतील, ज्यामध्ये शैक्षणिक उन्नती हा आपला पहिलं धोरण आपलं तेच असणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा आता मी सांगितलंच काही वेळापूर्वी, पर्यावरण संवर्धन हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे ज्याच्यामध्ये. तर आपण हे सगळे उपक्रम राबवत असताना या गावाची ओळख एक भविष्यामध्ये ज्ञान केंद्र अशी निर्माण होईल आणि बाहेरचे लोक, संस्था आणि शासकीय यंत्रणा गावाकडे आपला आदर्श म्हणून बघणार आहेत इथून पुढे. अशा प्रकारे आपली संस्था गावाला शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक ऐक्य याचं विकासाचं केंद्र बनवू शकते, ज्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचा केवळ शिक्षणच नव्हे तर संस्कार आणि आत्मविश्वास आणि प्रगती हे साध्य होणार आहे याच्यामुळे. आजच्या या शुभप्रसंगी उपस्थित राहून आमच्या कार्याला बळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. आपला विश्वास आणि सहकार्य हे आमचे बळ आहे. धुळोबा नॉलेज फाउंडेशन हे ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचे केंद्र बनावे ही आमची प्रार्थना आहे. आपण सर्वांनी मिळून या प्रवासाला गती द्यावी. चला आपण सर्व मिळून शिक्षणाचा दीप प्रज्वलित करू आणि समाजाला एक उज्ज्वल भविष्य देऊया. या फाउंडेशनच्या कार्याला यश लाभो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरू दे, हीच माझी या ठिकाणी शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने धुळोबा नॉलेज फाउंडेशन हे पुढे सर्वांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी काम करणार आहोत. सगळ्यांनी या प्रवासाला साथ देऊया. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. एकदा जोरदार